आता बघूया 25 मिनिट 50 बातम्या. आजपासून तात्काळ तिकीट बुकिंग नियम बदलणार आहेत. IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार पडताळणी आवश्यक असणार आहे. तसंच 15 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुक करताना OTP देखील टाकावा लागणार आहे. नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आतापर्यंत कोणतंही वैध ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र पुरेसं होतं, परंतु CBDTने आजपासून आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. आजपासून GSTR 3B हा फॉर्म एडिट करता येणार नाहीये. शिवाय आता कोणताही करदाता 3 वर्षांनंतर मागील तारखेचा GST रिटर्न भरू शकणार नाही. HDFCच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवीन शुल्क आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये बदल केले जात आहेत. आता तुमचा खर्च 1 महिन्यामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त 1% शुल्क आकारला जाणार आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट मिळणार आहे. ही सवलत 1 जुलैपासून लागू होणार आहे. राज्यभरात शालेय बस मालवाहतूक संघटनांनी ई-चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंडासह विविध मागण्यांसाठी सर्व संघटनांनी एकत्र येत संप पुकारणार असल्याचं संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितलंय. नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आज शिरोली या ठिकाणी पंचगंगा नदीच्या पुलावरती पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. त्रिभाषा सक्तीबाबत राज्य सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. राज्यातील विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेईन असं ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तर हिंदीला आमचा विरोध नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची केली होती, ती आम्ही ऐच्छिक ठेवली असं फडणवीस म्हणाले. गेल्या 5 महिन्यांप्रमाणे जून या 6व्या महिन्यात देखील मुंबईतील मालमत्ता खरेदीचा जोर हा कायम राहिलाय. जून महिन्यामध्ये एकूण मुंबईमध्ये 11,521 मालमत्ता खरेदी झालेली आहे आणि या खरेदी व्यवहारांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 1,031 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय. गणेशोत्सवासाठी तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 25% जादा तिकीट जारी होत असल्यामुळे हा कोटा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो असे रेल्वेतील सूत्रांनी माहिती दिली. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी मुंबईतील महापालिका शाळांमध्ये CCTV बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. यामध्ये शहर विभागातील 130 पालिका शाळांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली असून पश्चिम उपनगरातील पालिका शाळा मात्र अजून सुद्धा CCTV विना आहेत. फेरीवाल्यांमुळे मुंबईमध्ये आधीच चालायला फुटपाथ उपलब्ध नसताना आता पालिका स्वतःच पदपथ धोरणाची पायमल्ली करताना दिसते. कुलाबा परिसरातील लायन गेट समोर पालिकेकडून फुटपाथवरच सार्वजनिक शौचालय उभं केलं जातं. याला नागरिकांनी विरोध केलाय. पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढतो. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने यंदा वेळीच तयारी केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा आरोग्य विभागानं केलाय. पालिकेकडून वाढत्या कचऱ्याचं संकलन आणि आवश्यक विल्हेवाट याचा आढावा घेऊन कामगार संख्या वाढवण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या प्रश्नावरून सफाई कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाच्या आश्वासनामुळे संघटनेनं आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाला अवघे 2 महिने शिल्लक असून POP गणेश मूर्तीच्या विसर्जनाबाबत धोरण लवकर जाहीर करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी गणेशोत्सव समितीनं केली आहे. POPच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबतचं धोरण अंतिम करण्यासाठी आणखी 3 आठवड्यांची आवश्यकता आहे असं राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितलं. यावरती न्यायालयाने राज्य सरकारला 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पुणे पालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीचं दुरुस्तीचं काम आज केलं जाणार आहे. या कामासाठी चांदणी चौक झोनमधील पाणीपुरवठा आज बंद असणार आहे. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर युनिटची 100% तपासणी करणं गरजेचं आहे. या युनिटची दर 6 महिन्यात एकदा तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे त्याची प्राधान्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिले.
संपूर्ण मुंबईतील कचरा संकलित करून वाहून नेण्याकरता कंत्राटदारांकडून वाहनं आणि सेवा घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागानं घेतला असून त्याकरता मागवलेल्या निवेदनांना पालिकेतील सर्व कामगार संघटनांनी विरोध केला आहे। राज्य शासनाकडून विविध राबवलेल्या योजना आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती यामुळे ठाणे एसटी विभागाने गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत उत्तम अर्थार्जन केलंय। प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय वाढ तसंच एसटीच्या वाढवण्यात आलेल्या फेऱ्या यामुळे गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नात सुमारे 240 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। ठाणे पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुली ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी 419 कोटी म्हणजेच 20% कराची वसुली गेल्या 3 महिन्यात प्रशासनाने केली आहे। मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना आता 10 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। 11वी प्रवेशाबाबत राज्यभरात 600 हरकती विद्यार्थ्यांनी ईमेलद्वारे दाखल केल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे सहशिक्षण संचालक श्रीराम पानझडे यांनी दिली आहे। राज्यात 2,16,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ITI प्रवेशासाठी नोंदणी केली आहे। 1,73,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेत। तसंच गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 411 विद्यार्थ्यांनी त्याबाबत हरकती नोंदवल्या। यंदाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 20 मे पासून सुरू झाली आहे। या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 26 जून पर्यंत होती। आता त्याची मुदत ही वाढवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून मराठवाड्यामध्ये त्याची नोंद अत्यल्प झाली आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाची तूट आहे। जून महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक तर बीडमध्ये सर्वात कमी पाऊस पडला आहे। पुढील 4 ते 5 दिवस कोकण आणि घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नुकसानग्रस्त भागाचं पंचनामे केले जात असून लवकरच नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीसह अन्य पिकांचंही मोठं नुकसान झालं। दरम्यान नुकसानग्रस्त भागाची आमदार अमोल जावळे यांनी पाहणी केली असून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण निम्म भरलेलं आहे। धरणाची पाणी पातळी 2110 फुटांवरती नोंदवली गेली असून सध्या धरणामध्ये 25,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवकाशी या ठिकाणी फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झालेला आहे। या परिसरात मोठे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी फटाके फुटत आहेत तर गंभीररित्या होरपळलेल्या काही कामगारांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर यामध्ये जीवितहानी झाल्याची भीती आता वर्तवली जाते। प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। आपण बघतोय शिवकाशी या ठिकाणी फटाक्यांच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालाय। सध्याचे काय अपडेट्स आहेत? ज्या पद्धतीने माहिती मिळते की शिवाकाशी जिथे फटाके निर्मितीचे विविध कारखाने आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कारखाने आहेत, त्यापैकीच एका कारखान्यामध्ये जोरदार स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे। या स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या परिसरात देखील गुंजत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी दिली आहे आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे। कारखान्यातून धुराचे मोठे लोट बाहेर येत आहे आणि आत अजूनही फटाके फुटत असल्याची देखील आपल्याला माहिती मिळत आहे। काही लोक गंभीर भाजल्याची अवस्थेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। काही जणांची मनुष्यहानी देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अतिशय मोठा स्फोट आहे आणि आपल्याला माहित असेल की साधारणतः या शिवाकाशीमध्ये लाखोच्या याच्यामध्ये फटाक्याचं उत्पादन होतं। एक मोठं फटाका उत्पादन केंद्र तिथे आहे। त्याच्यामुळेच आता किती लोकांचा जीव जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। घटनास्थळावरती पोलीस दाखल झालेले आहे। रुग्णालयामध्ये जखमींना पोहोचवण्याकरता रुग्णवाहिका देखील पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर उपचार करता यावे यासाठी प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। स्टुडिओ निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
पुढची महत्त्वाची बातमी समोर येते. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये सुद्धा आंदोलन केलं जात आहे. तुळजापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आंदोलन होत आहे. शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींचे ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवणार अशी माहिती सुद्धा समोर येते. आपण बघतो शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आता धाराशिवमध्ये सुद्धा आंदोलन केलं जात आहे. तुळजापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता आक्रमक झालेले आहेत. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. वाशी तालुक्यातील बावीमध्ये धाराशिव शेतकऱ्यांच्या नावाची बनावट कागदपत्र करून पवनचक्की कंपनीने जमीन अधिग्रहित केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या संदर्भात शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती आरोप केले असून या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. पावसामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी होऊन बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हिरवा वाटाणा 200 रुपये किलोनं विकला जातोय. जळगाव जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकेवरील 90पेक्षा अधिक चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ रस्ता बंद झाला होता. अहमदाबादमधील एअर इंडिया फ्लाईट AI-171 या भीषण विमान अपघातामागे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानातील संगणकीय बिघाड कारणीभूत असू शकतो असा धक्कादायक दावा अमेरिकेतील विमान तज्ज्ञ आणि माजी वाहतूक निरीक्षक मेरी स्कियावो यांनी केला आहे. अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूचं नेमकं कारण अजूनही पोलिसांकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र या प्रकरणी त्यांनी 14पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवलेले असून तिच्या घरातूनही काही औषधं हस्तगत केली आहेत. स्वारगेट एसटी स्थानकामध्ये प्रवासी तरुणीवरती बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश AS गांधी यांनी सोमवारी फेटाळून लावला आहे. दत्ता गाडे सध्या येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.